बिर्याणीवरती ताव मारलेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद विनोद पाटील सर. आपण सुद्धा अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहात विनोदजी पाटील सर. हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपण सुद्धा मला नेहमी साथ देत आहे. मला जे जे कमी पडतं मी तुमच्याकडून नेहमी मागत असतो आणि इथे पहिला चेंडू पडतोय. ओ चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता पण तो भाऊ सांगतायत आमचे पंच प्रवीणजी विषय की हा पहिला चेंडू स्क्वेअर आहे. स्क्वेअर लेग पंच शहापूर के शान मुन्ना पठाण सर. धावसंख्या इथे सुरू झाली. आमच्यासोबत रेहान आहेत स्कोरिंगसाठी. रेहान सुरोले ना. येस. तर धावसंख्या इथे एक सुरू झाली. आता हा सुद्धा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर मात्र आता अगदी लिगली टाकलाय. फेअर डिलिव्हरी आहे. ऑफस्टिकच्या बाहेर बोलत आहेत गोलंदाज बॅटरला की ये मला बाहेर येऊन मारून दाखव. हा चॅलेंज असतो एक खेळवण्याचा आणि अशा वेळेला बॅटरचं पदराली तर चाललं पाहिजे. फुटवर्किंग होणं गरजेचं असतं तरच फटका बनू शकतो. हो आता मात्र लॉफ्ट केलंय. हाफ वॉली घेतलं पण तो लॉंग ऑफ अगदी चेंडूच्या खाली जशी फिल्डिंग सजवली आहे अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग झाली आणि तिथे विकेट सुद्धा प्राप्त झाली. झेलच्या रूपामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. थँक्यू. तर आमचं जे मंडप डेकोरेटर्स आहेत ज्यांनी आमचं पूर्ण मंडप सजवलं आहे ग्राउंड सजवलं ते आमचे कैब जुवारी साहेब आमच्यामध्ये आलेले आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. या जुवारी साहेब आपली जागा आमच्या मनात आणि मंचकावरती आहे. वेलकम वेलकम. बघा त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आम्ही बोलावल्याशिवाय येणार नाही. एक जुना धडा होता आपल्या मराठीमध्ये बोलावण्या आल्याशिवाय नाही. या आपलं हार्दिक स्वागत कैबजी जुवारी. वेलकम. ते इथे वेलकम विकेट सुद्धा आली आहे. एक त्यानंतर वाईट त्यानंतर पुन्हा डॉट आणि दबाव टाकला. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मारायला गेले बॅट्समन राज मोरे ज्यांनी आधीच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती राज आणि रामने. पण इथे मात्र राज लवकरच बाद झाले आणि बघितला परिणाम आपण की अगदी गोलंदाजाने इथे पूर्णपणे कंबर कसलेली आहे आणि त्याला चांगलं बॅकअप सुरू झालंय. अशी फिल्डिंग असेल असं कॅचिंग असेल तर गोलंदाजाला सुद्धा अगदी एक ताकद येत असते त्याची ऊर्जा वाढत असते त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि तो इथे दुणावला गेलाय गोलंदाज विजयचा. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक मिस्टर ऋतिक. ऋतिकने इथे पुलचा प्रयत्न केला. बॅटचे टोला लागतोय कडेला लागतो आणि कडेने ऋतिक जाईल. त्याचं कारण की विकेट किपरने टिपला झेल आणि ऋतिकचा इथे खेळ झालाय पूर्ण फेल. सेकंड विकेट डाऊन.
निलेश आलाय मैदानामध्ये. ऋतिक इथे बाद झाला. आणि गोलंदाज इथे पूर्णपणे दबाव टाकतोय, ज्याने लागोपाठचे 2 धक्के दिले होते. शेवटचा चेंडू असेल. फक्त दिशा दिली, फक्त डिफेन्स केलं, त्या ठिकाणी पुश केलं. खुश राहण्यासाठी पुश करो खुश रहो. मिड ऑनला तिथे कॅरी झाला आणि कव्हर करेपर्यंत पंचाचा इशारा प्रवीण विशे सरांचा की पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे ती आतापर्यंत पाहतो आपण नालिंबी संघाची. 2 गडी बाद 3 वर 3 धावा. दोन इथे संकट ओढवलेली आहेत. संकटांना घाबरायचं नसतं असं म्हणतात आणि खरी गोष्ट आहे. जो संकटांना न जुमारता कामगिरी करतोय, पुढे चालत राहतो, प्रयत्न करत राहतो, त्याच्या वाटेलाच यश येत असतं. तो प्रयत्न तर केला पाहिजे. 2 संकट ओढवले म्हणून काय झालं, तुमची सुद्धा तुम्हाला ताकद दाखवायची आहे. तुमच्याकडे सुद्धा जबाबदारी आहे. जी तुम्ही खेळामध्ये इथे एंट्री घेतली आहे, तुमच्या संघामध्ये तुमची वर्णी लागली आहे, ती जबाबदारी तुम्हाला आज ना उद्या पेलायचीच असते. तर तुमच्याकडे आता देखील जबाबदारी आलेली आहे. तुमच्या खांद्यावरती ती धुरा घ्यायची आहे आणि हे 2 नक्की जबाबदार क्रिकेटर आता निलेश आणि भूषण आपल्या इनिंगला नक्की सजवतील आणि धाव संख्यासुद्धा फुलवतील. आता फिल्डिंगसुद्धा फुलवली जाते. पाहू शकता आपण एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिडिकेट आहे ऑर्थोडॉक्स झोनमध्ये, एक लॉंग ऑन आणि ऑन साईडला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. पंच मुन्ना सरांच्या उजव्या बाजूला हे लेग स्लिप तैनात आहे. ऑन साईडची जमावट आणि ऑन साईडला मोठा फटका. अगदी चेंडू उंच जातोय. लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचेल का? ओ माय गॉड, कोणाचा झेल घ्यायचा होता आणि कोणी आला बघा तिथे. मिड विकेटचा फिल्डर किती अंतर कापून आला. तो लॉंग ऑनचा फिल्डर तिथे कमरेवरती हात ठेवून उभा आहे की प्रभू हे मी काय केलं. त्याचा जजमेंट चुकला त्या ठिकाणी. त्याच्या डोक्यावरून चेंडू जात असताना मिड विकेटचा फिल्डर बॅकअपला आला होता, त्याने झेल सोडला पण तो धावा वाचवल्या. हे महत्वाची गोष्ट आहे. मोठा फटका होता, अंतर गाठू शकले नाहीये. त्या दरम्यान तिथे 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना 5 वर टीम नालिंबी संघाची 2 गडी बाद. झेल घेणं गरजेचं होतं परंतु झेल तो घेऊ शकले नाही. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु आडव्या बॅटनी प्रहारकाचा प्रयत्न. पंच सांगतायत हा वाईड आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टप्पा पडतोय आणि चेंडू बाहेर अजून निघाला गॅदर होत असताना. विकेट किपरला सुद्धा पंचांनी पाहिलं भाऊ यांनी की गॅदरिंग इम्पॅक्ट खूपच स्वेर आहे आणि त्या कारणाने एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या फुलते 6 वरती नालिंबी टीमची. हा पामपूल फक्त ड्राईव्ह केलाय, जागेवरून ड्राईव्ह केलाय. आधी आता मात्र मिड विकेटचा फिल्डर आडवा आला नाहीये. लॉंग ऑनला चान्स दिली, लॉंग ऑनने कव्हर केलं, फेकी करेपर्यंत इथे 1 धाव इथे पूर्ण झाली आणि इथे एका धावेने नालिंबी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 7 वर 7. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाले आणि दुसऱ्या षटकाचा हे 2 चेंडू पडले, 3 धावा आल्यात. 1 धाव वाईडच्या रूपामध्ये आणि 3 बॅटमधून 4 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या षटकामध्ये पूलचा प्रयत्न पुन्हा एकदा होता परंतु बॅट आणि बॉलचा मिडलिंग होत नाही. पण तो तिथे नशिबाने चेंडू जातोय आणि गेला, लॉंग सब रिजन कडे गेला. अगदी विकेट किपरला बीट केलं, लेग स्लिपला बीट केलं, ऑफ स्टिकला बीट केलं, फ्लाइंग स्लिपला बीट केलं आणि चेंडूनी लक्ष गाठलं ते 4 धावांचं. नशिबाचा चौकार. धावसंख्या फुललेली आहे ती 11 वर. नालिंबी संघ आता धावा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नशिबाची साथ मिळते आणि पूर्ण पॉज घेतला. शर्यती होती नव्हती, ताकद काढली आणि चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या वरून. भाऊ सरांचा हात अगदी आकाशामध्ये, बाहुली बिस्टँडच्या बाहेर, घणाघाती षटकार. नशिबाचा चौकारा पाठवला, एक सुंदर चौकार जडला, ठोकला तो बॅट्समन निलेशने. निळमे आकाशामध्ये तो चेंडू धाडला होता. तारामंडलमध्ये धावसंख्या 6 पुढे 17 वर 17. आता फ्लिकचा प्रयत्न होता, चेंडू अगदी कमरीचा जाऊन टर्न केला, अजून स्टाईलने चेंडू जातोय लेग स्लिपला बीट करून फाईनच्या दिशेने. लेग बायचा इशारा आहे पंचांचा. लेग बाय 4 रन. अजून एक बघा नयन, सकाळी पण लेग बायजनी 4 आले. बॅट कट आहे, येस बॅट कट दिलेली आहे. सकाळी एक लेग बायच्या रूपाने पहिला चौकार बघितला होता मी या सीझनचा. फार कमी असतं असं, तिथे चौकाराला येस दिली.
तर धावसंख्या चांगली होते, चांगली बनत आहे, सुगंध झालाय धावसंख्या सुगंधित होते म्हणजे 21 वर 21 नालिंबे संघाची. ओ पुन्हा एकदा स्लोअर वन होता परंतु उचली घेऊन तो आदळला अगदी खांद्याजवळ बघा तो उचली घेऊन आणि पंचांनी इथे सिग्नल दिला तो षटक समाप्त झाल्याचा. धावसंख्या ह्या षटकामध्ये वाढली ती जवळपास 18 धावांनी वाढली. 2 षटकं समाप्त झाली, धावसंख्या 21 वर आहे टीम नालिंबी संघाची. 2 गडी बाद. हे नवीन गाणं आलंय आणि तो हिट झालाय, सुपर हिट. ते वाजवतात आमचे डीजे मास्टर नरेश. धावसंख्या 21 वरती 2 षटकं समाप्त झाली. 4 षटकांचा मुकाबला प्रेक्षक पाहतो आपण. वाहुलीकर चषकाच्या निमित्ताने आजचा 3रा दिवस इथे आणि 3रा दिवस सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलाय. आज सुद्धा अगदी प्रेक्षणीय सामने झाले, त्यामधील हा अगदी महत्वाचा सामना इथे सुरू आहे. मांजरली बी विरुद्ध जय हनुमान नालिंबी. नालिंबी संघ बॅटिंग करतोय. 3रं षटक. वेगाने मारा, वेगवान मारा, जिकडे वारा तिकडे मारा. वारा आहे पूर्वेला आणि चेंडू सुद्धा गेला पूर्वेकडे जात असताना सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. फरमान का आना भी जरूरी है और छक्के का आना भी जरूरी था. वो छक्का आ गया. हक्का पुक्का करने वाला छक्का देख लिया हमने. धावसंख्या 27 સુધી पोहोचवली आहे या षटकाराने. बॅट्समन भूषणने. भूषण हा भूषणावर कामगिरी करतोय आणि ती गरजेची सुद्धा होती. भूषण आणि निलेशची चांगली जोडी जमली, चांगली पार्टनरशिप करतायत. निलेशने सुद्धा 2 चौकार 1 षटकार खेचलाय. भूषणने सुद्धा आता नुकताच षटकाराने जल्लोषपूर्ण इथे वातावरण तयार केलंय. धावसंख्या पोहोचली 27 वर नालिमी संघाची. वेगवान मारा, तितकाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी दूरवरती फिल्डर आहे त्याने तिथे झेल घेतला नाही, सोडला. एका टप्प्याने जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक नशिबाचा चौकार नालिंबीच्या खात्यात. भावेश सुद्धा हतबल झाला. त्याच्या डोक्यावरती हात बघा की काय करतोय हा सागर. तुझं नाव सागर आहे. तुम्ही अगदी डोक्यावरती घागर पण घेतली नाहीये. चेंडू डोक्यावरून निघून गेला तिथे. असे 2 आपण चित्र पाहिले की लॉंगॉनला असा झेल टिपला गेला नाहीये. आता सुद्धा तोच प्रयत्न झाला की जजमेंट चुकतायत त्या ठिकाणी. अजून एक चौकार आला. धावसंख्या 31 वरती आता मोठा फटका तुफानी. चेंडू तारामंडल मध्ये जात असताना आउट ऑफ द पार्क. षटकार. वाह, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ हिटिंग. भूषण ऑन फायर. छकडेवाला, पंढरीशेठ फडके, व्हीगरवाला, ज्याच्या बीएमडब्ल्यूचा 6वा गिअर टाकला आता या ठिकाणी भूषण आणि निलेशने. आणि काय बॅटिंग इथे सजवली आहे. पहिली 2 षटकं सांभाळून खेळली तेव्हा त्यांनी पाहून खेळले, प्रत्येक चेंडूला पाहिलं. आता आपण त्यांचे फटके पाहतोय. एका बाजूला भूषण आंधी, दुसऱ्या बाजूला तुफान निलेश नावाचा आलाय. धावांचा इथे वेग वाढवलाय. आत्ता एक चान्स होती परंतु चान्स गमावली, पण तो मिळेल कारण वाईटचा इशारा पंचांचा आहे. अजून एक चेंडू मिळेल, एक धाव मिळेल. धावसंख्या फुलेल आणि फुललेली आहे, भरलेली आहे नालिंबी संघाची. ती पोहोचलेली आहे 38 वर. पाहता पाहता धावांचा वेग अक्षरशः अगदी वेगाने, रॉकेटच्या वेगाने पुढे गेलाय. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 3 होती त्यानंतर 21 झाली आणि आता पाहतोय की 3रं षटक सुरू आहे. 4 षटकांचा मुकाबला नालिंबी विरुद्ध मांजरली बी.
गोलंदाजाचा उचलून फेकून दिलाय उडण खटोला आउट ऑफ द पार्क. बॅट्समॅन ऑन फायर. जणू काही वादलापूरची अधिक शांतता होती. पहिल्या षटकामध्ये ते सांभाळून खेळले. त्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त झाल्या प्रेक्षक हो. गोलंदाज विजय तिथे हॅट्रिकच्या उंबरठ्यात सुद्धा होता, परंतु नाही. त्यानंतर सूत्र पूर्ण बदलली आणि जो वादळ निर्माण केलाय तो शांतता भंग करणारा आहे. भूषण एका बाजूला लागोपाठचे 2 षटकार ठोकतोय, पण त्याने आतापर्यंत 3 षटकार मारलेत. एक मध्ये चौकार सुद्धा आलाय, तो झेल होता. आता धावा संख्या पाहता पाहता पोहोचली ती म्हणजे 44 वर 44 ऑन द बोर्ड. टीम नालिंबी जय हनुमान उडी घेतली धावसंख्येने. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आहेत प्रज्योतचे. हो, इथे बचावात्मक बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. स्वेर मारा करतोय, दबाव घेतोय गोलंदाज प्रज्योत. त्याचं कारण की दबाव टाकलाय, डॉमिनेट केले पूर्णपणे बॅटिंगच्या माध्यमातून. डॉमिनेट इथे बॅटिंग करतोय, बॉलिंगला डॉमिनेट केले भूषण आणि निलेशने. जबरदस्त इथे पार्टनरशिप. अगदी पहिल्या 2 विकेटचा विचार जर केला तर एकही धाव नव्हती. ऋतिकने सुद्धा 0 केले आणि राज मोरे सुद्धा 0 केले. पण तो पूर्णपणे सूत्र हातात घेते. ओ माय गॉड, चेंडू ढगात, चेंडूची झाली गोटी आणि धावांचा पाऊस. गारा पडू लागल्यात. दो पाऊस, दो दिया, आधी ठोक दिया, जड दिया, छक्का. वाह. मोठा फटका अगदी ठोकलाय भूषणने. काय जबरदस्त बॅटिंग होते. अफलातून क्रिकेट, अगदी सडेतोड इथे बॅटिंग होते. दे दणादन, धूम धडाका बॅटिंग. धावसंख्या 50 अप. ओ हो, ओ माय गॉड. अरे इसका बल्ला नहीं है, इसके बल्ले में तलवार है. चीर दे ऐसी धार है. धारदार षटकार भूषणच्या बॅट मधून. चौथा लागोपाठचा. अरे कोणाला माहिती तरी होतं का की शांतता नंतर असं इथे वादळ येईल. 5 षटकार ठोकलेत भूषणने. आता पण एक चौकार. 6 पंचे 30, 34, 35, 36, 38, 38 धावा. 3 षटकार समाप्त झाली. एकटा भूषण खेळतोय 38 वर आणि सोबतीला निलेश खेळतोय 15 वरती. दोघांची पार्टनरशिप पूर्ण झाली इथे. धावा किती झाला कंप्लीट आतापर्यंत? 57 धावा झाल्यात. 57 धावा 3 षटकामध्ये. ज्या 2 षटकामध्ये फक्त होत्या 21. या षटकामध्ये प्रेक्षक 36 धावा आल्यात. 36 धावा या षटकामध्ये. रेकॉर्ड ब्रेक. वा. मला वाटतं टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा असं झालंय की महागडं षटक प्रज्योतचं इथे झालंय. दे दणादन धूम धडाका. धावांचा पाऊस, धावांचा सडा. अगदी आग ओकते बॅट्समन भूषण जो 38 मध्ये खेळते. 38, 5 छक्के 2 वाईड. ओ एक चौकार आणि अशा 36 धावा ठोकल्यात 3ऱ्या षटकामध्ये. जबरदस्त हा रेकॉर्ड आहे. वाहुली चषकाचा रेकॉर्ड आहे. वाहुली चषकाचा रेकॉर्ड आहे की एका षटकामध्ये 36 धावा आल्या. 500 रुपये मिळतील 50 मध्ये कमिटीकडून. 500 रुपये मिळतील भूषणसाठी. वा. ओ माय गॉड. कॉपी बुक स्टाईल. पुस्तकी फटका. बॅटचं तोंड ओपन केलं, फेस ओपन केलं, चेंडूला पाठवलंय. भावेश सुद्धा चेंडू थांबवू शकत नाहीयेत. आम्ही थांबणार नाहीये. अरे थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा. या धुंद भूषणला कोटला किनारा. 4 रन.
सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केल्यामुळे नॉट आउट आहे. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाला असता तर तिथे आउट दिला असता. याचं तुम्हाला आम्ही विश्लेषण देतोय. सरांनी सांगितलं, मुन्ना सरांनी. सद्दाम शेठ मुल्लाभाईंकडून 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. वेलकम सद्दाम शेठ मुल्लाभाई, आपकी तरफ से बहुत बड़ा बक्षीस लगा गया है, लगा दिया है. येऊ शकतात, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. कारण आधी आले तर मग आता काय येणार नाहीये. 4 लागोपाठचे मारले भूषणने आणि निलेश सुद्धा चौकाराने डील करतोय. वा, त्या दिवशी एक षटकार ठोकलाय. 3 चौकार 1 षटकार आणि भूषणचे 5 षटकार 1 चौकार. रॉकी बैलाचे मालक सद्दाम शेठ मुल्लाने बक्षीस वाढवले. आता 2222 केलेले आहे. 2222 2200. ओके 2200. काय विशेष नाही असा 2200. विशेष नाही. फ्लॅट सिक्सर. पहिला आला, एक आला, 2 आना बाकी है. ये मैच का सिर्फ जाके मेरे दोस्त पिक्चर हुई, बहुत कुछ बाकी है. ठोक दियो डीजे, ठोक दियो छक्का. तसा बैल उठतो ठणाठणा, तसा बॅट उठते ठणाठणा आणि धावफलक उठतो ठणाठणा. ठण ठणाठण. यस, चेंडू खूप उंच जातोय. आकाशाला गवस निघालतोय. आकाशाला गवस निघाली. चेंडू गेला, परंतु ते चौकार येईल बहुतेक. 4 रन. वाह, काय बॅटिंग आहे प्रेक्षको. मॅच कोणी पण जिंको, कोणी पण हरो प्रेक्षको. तालिया मागतीये. हा विजय आमच्या वाहुलीचा, हा विजय क्रिकेटचा आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये अशी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. डोळ्याचं पार न फेडणारी बॅटिंग इथे दाखवली भूषण आणि निलेशने. जबरदस्त कामगिरी. निलेश सुद्धा तुफान आणि आंधी म्हणजे भूषण. बजाव डीजे. वा, दोन जरी मारले तरी 2200 मिळणार. लागोपाचे 2 मारले तरी पण. धावफलक झाला अगदी सुवासिक 71 म्हणजे 71. ओ, सुगंधी धावफलक आणि ते वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. गोलंदाज विकेट किपर वेगाने आला आणि तिथे रनआउट घेतलेला आहे. फलंदाज बाद. भूषण साठी टाळ्या असू द्या, जो परततोय अगदी डगआउट कडे, पण त्याने अगदी जबरदस्त इथे हल्ला बोल केला, ललकार केली, एल्गार केला त्याच्या बॅटिंग मधून. काय बॅटिंग केली भूषण. खेळला जबरदस्त. 38 धावा ठोकल्या ज्याने. 38 धावांची अविरत खेळी साकार केली आणि तो आता बाद होऊन सुद्धा आनंदाने छाती काढून येतोय की त्याने असं कार्य केलंय की भल्या भल्याला जमत नाहीये, ते त्याने करून दाखवलं. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा, तो मदत करे खुदा. जबरदस्त इथे हिमतीवाना खेळाडू भूषण ठरलाय. थँक्यू. तर धावसंख्या 71 असताना विकेटचं पतन. लास्ट गो आणि त्यासाठी गेला नवीन फलंदाज बॅटिंग साठी आशिष. आशिष गेलाय. आशिषला फुल टॉस आणि आशिषने कशीच दाखवली. कसून मारलाय, ठसून मारलाय आणि चेंडू कोपऱ्यात बसून राहिलाय अगदी मैदानाच्या बाहेर. 4 रन. 75. 75 धावा ठोकल्यात नालिंबी ज्या हनुमाननी. ज्या हनुमान उडी घेतली. बजरंग बली की जय, हनुमान की जय असे म्हणतात नालिंबीकर. त्यांचं गाव सुद्धा इथे आता हा आनंद साजरा करत असेल की का आपली मुलं खेळतायत. जबरदस्त बॅटिंग केली आहे. अक्षयच्या इनिंग मध्येच इथे त्यांनी अर्धयश प्राप्त केले. पण तो प्रेक्षको, क्रिकेटचा सामना आहे, शेवटी काही होऊ शकतं. कारण मांजरली बी संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे. जो संघ धावांचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो मांजरली बी. बघूया आपण की पुढच्या इनिंग मध्ये त्यांची बॅटिंग कशी असेल. 76 धावांचं लक्ष आहे मांजरली बी पुढे. यस.
पाटील सरांना जरा आराम देतोय कारण मला एक ऑप्शनसाठी जायचं आहे भिवंडीला. एक मोठी लीग आहे अमले लोहांड क्रिकेटची, पूर्णपणे आसोंची लीग आहे, तर त्यासाठी ऑप्शनसाठी बोलवलंय. त्यासाठी मी पुन्हा येईन, पण ही मॅच संपून जाईल. उद्या पुन्हा येईन, काळजी करू नका. 75 झाल्या 76चं लक्ष आहे आणि ते लक्ष डोळ्यासमोर घेऊन, हाताशी घेऊन, उराशी घेऊन, ध्यानाशी घेऊन सलामीची जोडी पोचली आहे मांजरली बीची. भावेश आणि दीपक दोघांमध्ये क्वालिटी आहे. 434 केल्या होत्या ऑस्ट्रेलियाने आणि तिथे त्यांनी साजरा केला होता. पार्टी सुरुवात झालेली, परंतु नंतर त्यांच्या पार्टीला पूर्णपणे अगदी पाणी टाकलं होतं त्या आफ्रिकेने. तसं काय होईल का बघायचं आहे. ओ हो, गोपनीसारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु काय सुरुवात केली बॉलरने. बघ नयन कशी बॉलिंग सुरू केली. पाहिलं असेल, अगदी म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हा हुशार बिरबल आहे आशिष. अगदी फुलरलेनचा चेंडू वापरला पहिलाच, बॅटने पॅडच्या मध्ये टाकला. बोगदा डिलिव्हरी होती, त्याला खोदून काढणं भाग पडलं, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता आपल्याला हात खोलू देऊन चालता कामा नये. हात खोलायला जर जागा दिली तर हे भावेश आणि दोन्ही बॅटर दीपक मोठे फटके मारू शकतात. आणि प्रयत्न केलाय फास्टर वन, क्विकर वन, शॉर्ट ऑफ गुड लेंथ असा टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये बरोबर आता बीट केलं बॅट्समॅनला. हमारे हसन और हुसैन कहाँ पे है? अरे चुम्मा कहाँ पे है हमारे जाने मन? अरे कहाँ गए? जल्दी आ, जल्दी आओ. रॉकी मालक आमचे प्रत्येक षटकाराला 200 आणि आयवा झेल साठी 200. झेल आलाय पण तो आयवा नाहीये. तिथे विकेट टेकलाय, विकेट टेपलाय आणि तिथे सामना टिपला की काय जबरदस्त झेल आणि फलंदाज होते फेल. पहिला मोठा धक्का लागत असताना मांजरली बी संघाला. काही गोष्टी आम्ही थोडंसं विनोदाने करतोय, त्याचं तुम्ही सिरियसली घेऊ नका प्रेक्षक हो, कारण आमचे जे हसन आणि हुसेन आहेत ते आमचे लहान मुलं आहेत. त्यांना अगदी एक त्यांचं नाव पडलं एक चुम्मा म्हणून, आम्ही म्हणून त्याचा इथे वर्णन करतोय. तुम्ही वेगळा काय अर्थ काढू नका त्याचा, कारण येस. आणि आमचे लायनर पण पुढे बसलेत बघा. लायनर टाकले की ब्रेक लागतो बरोबर. आणि ते बाळ्यामामाचे खास आहेत, बाळ्यामामाचे लायनर आमचे जबरदस्त. ते आधी खुर्ची त्यांनी पकडून ठेवलेली आहे, जसा लायनर ब्रेकला पकडून ठेवतो तसं पकडले. पण तिथे मॅच कोण पकडेल, मॅच पकडेल असं आपल्याला वाटतंय, कारण चित्र स्पष्ट झालं थोडंसं. नालिमी संघ इथे वरचढ ठरतोय. पहिलाच तिथे गडी गारत झालाय दीपक नावाचा, पण तो भावेच्या सोबतीला आता मयूर गेलाय साईक एंडला. मयूर बैर सुद्धा जाईल, कडेकडेने जाईल. बॅटची कडा लागली, आता मयूर सुद्धा कडेकडे जाईल, डगआउट कडे जाईल. दुसरा धक्का देतोय गोलंदाज. या ठिकाणी आशिष बॅक टू बॅक सेकंड विकेट डावीन आणि आशिष आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फलंदाज बाद. विनोद सर धावा इतक्या केल्यात की आता बॉडी लाईन अशी पाहायला मिळते बॅटरची की त्यांना सुद्धा आता नाईलाजा असतो, बॅट फिरवावी लागते. सी द बॉल हिट द बॉल ही नीती वापरावी लागते, कारण इतका धावांचा डोंगर तुम्ही उभा करून दिला ही तुमची सर्वात मोठी चुकी. पण तो आता तुमच्याकडे बॅट आहे, तुम्ही करून दाखवलं पाहिजे, अगदी झुंज दिली पाहिजे. प्रेक्षकांना काय पाहायचं असतं, तुम्ही हरलात तरी चालेल, पण तो तुम्ही हरता हरता झुंज दिली पाहिजे. सामना अजून समाप्त झाला नाही मित्र हो, कारण 4 षटकाचा मुकाबला आहे. आता कुठे पहिलं षटक सुरू आहे, काही होऊ शकतं. जसं सुरुवातीचं पहिलं षटक हळूवारपणे खेळले होते कोण तर भूषण आणि निलेश. पहिल्या षटकात फक्त 3च धावा आल्या, त्यापासून नंतर 18, 36, 18 म्हणजे 2 षटकामध्ये, नंतर 3 षटकामध्ये 72 धावा ठोकल्या आणि पहिल्या 3 अशा 75 धावा झाल्या होत्या. याला म्हणतात क्रिकेट. 18, 36, 18 साधी गोष्ट नाहीये. किती तुफानी बॅटिंग केली भूषणने, 38 धावांची अगदी जबरदस्त इनिंग साजरी केली. तसंही की ते भूषण बनावं लागेल. लेफ्ट हँडर आलाय, फुलरलेनचा चेंडू वापरला, ओव्हर पिच होता, त्याला बॅटचं फेस ओपन करून फक्त ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बघा त्या ठिकाणी लहान लहान मुलं धावतात, अगदी ते क्रिकेटर बनतायत, उभरते सितारे आहेत नालिंबीचे. त्यांनी कव्हर केलं आणि इथे धावा सुद्धा वाढतायत. अरसलान सेंधू भाई फरमान का सत्कार करेंगे, सम्मान करेंगे. बहुत आनंद हो रहा है फरमान को, देखो कितना वो. फरमान जी आप उठ जाइए, खड़े हो जाइए आप. यस, बहुत मजा आ रही है. लेझी स्ट्रोक. कुठल्या प्रकारचा कॉन्फिडन्स नव्हता फटक्यामध्ये बघा. अगदी बॅट फक्त फिरवली होती चेंडूला अगदी आडवं करून, पण तो तिथे नशीब की तिथे लाऊड अपीलमध्ये फसले नाहीयेत. धावा होत नाही प्रेक्षको, चौकार षटकार मारू देत नाहीयेत. जो सुरुवात जी केली होती ना आशिषने, तीच पाण्याजोगी होती की त्याने अगदी फुलरलेनचा चेंडू सुरुवातीला टाकला आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी प्रत्येक चेंडू अगदी अगदी तालून, अगदी मोजून टाकणार आहे.
आणि ताऊन सुलाकूनच ती बॉलिंग इथे सुरू झालेली आहे. पहिलं षटक समाप्त झालं. 3 धावा दिल्या, 2 गडी बाद झाले आशिष कडून. पूर्णपणे चकनाचूर करून टाकलंय. सळो की पळो केलं भूषण आणि निलेशने. खतरनाक बॅटिंग, डेंजरस प्लेअर. तर नवीन षटक सुरू करते गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट लेफ्ट हँड आणि ऋतिकचा हा उचली घेणारा चेंडू ती पोलचा पवित्रा होता. तो पंचांनी पाहिलं. मुन्ना सर सांगताय इट्स वाईट डिलिव्हरी. डाव्याचीला सोडून जाणारा चेंडू टाकला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा बॅक ऑफ लेनचा प्रयत्न केला, परंतु चेंडूची त्या ठिकाणी लाईन बिघडली. त्या ठिकाणी टप्पा बिघडला आणि चेंडू डाव्या स्टीच्या बाहेर गेला. अवांतर धाव मिळते. धाव संख्या फक्त 4 वर आहे. लक्ष्य 76 धावांचं जिंकण्यासाठी मांजरे बी संघापुढे. हो, यावेळेला हा पंप शॉर्ट आर्म जाब आहे. शॉर्ट आर्म जाबचा फटका पाहतो आपण. फक्त फटका आखडून मारलेला फटका असतो. याच्यामध्ये तुमचा मनगडाची ताकद गरजेची असते. जसं विराट कोहली सटकन मारतो हा फटका, अगदी सांदिशी तो फटका मारल्यानंतर चेंडू अगदी फ्लॅट जात असतो षटकारासाठी. शॉर्ट आर्म जाब. धाव संख्या 6 वर, 6 ऑन द बोर्ड. आता सुद्धा पंप पूल केले. चेंडूला खाली आपटून मारतायत. सेफ शॉटचा प्रयत्न, कारण डीप मध्ये फिल्डर आहेत आणि इथे रिस्क घेतलाय स्ट्राईक एंडला. सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट, कारण भावेश हा आता जबाबदारी स्वीकारेल. त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे, क्षमता आहे. आता ती क्षमता पूर्णतः दाखवायची आहे. त्यांनी आधीच्या सामन्यात सुद्धा तुफानी पारी खेळलेला आहे तो. त्याच्यामध्ये क्षमता तो दाखवेल आणि त्याला दाखवण्याची वेळ आली आहे. वेळ जाऊ देऊन चालणार नाहीये. धाव संख्या 8 वरती आहे नालिंबीची. 8. ओ, फसवा चेंडू. ऋतिक आहे.
अजान संपलेली आहे तर धावसंख्या 15 आहे फक्त. मांजली बीची प्रज्योत गेलाय. प्रज्योत होती 36 धावा ठोकल्या होत्या. त्याच्या बॉलिंग होत्या आणि विकेटचं पतन झालं. प्रज्योत बाद झाला इथे. कॉट बिहाइंडची अपील आणि धक्का क्रमांक 4 लागतोय मांजली बी संघाला. पूर्णपणे इथे धाराती ती कोसळली आहे ही टीम. दोन का आपण म्हणू शकतो की धुवा उडवलाय, धज्जा उडालाय. त्याचं कारण की धावा तितक्या दिल्या 75 धावा आणि त्याचा पाठलाग करत असताना तशाच पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न इथे असफल ठरतोय. शेवटी डू ऑर डायची स्थिती आहे. फटके ते मारावेच लागतील तो प्रयत्न करतोय, परंतु बॉलर अगदी अचूक मारा करतायत, विकेट टेकिंग बॉलिंग करतायत आणि ह्याच भूषणनी 38 धावा ठोकल्या होत्या जो आता बॉलिंग करतोय. 2 चेंडू टाकले, 2 धावा दिल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. या आपटी बीचे आमचे या ज्याने काल खूप नाच गाणं केलं होतं, जल्लोष पाठीराखे आपटी बीचे. वेलकम वेलकम. काय त्यांनी मजा आणलेली काल निंबोलीच्या ग्राउंडवरती. सर गाणं लावा, सर गाणं लावा, आम्हाला नाचायचंय नाचायचंय. अगदी अर्धा तास नाचले तरी हाऊस झाली नाही त्यांची. काळोख पडला शेवटी. आता उद्या इथे नाचा तुम्ही, तीच बारी आहे पुन्हा एकदा. या त्यांनी पण कहर केला. 58 धावा ठोकल्या 3 षटकामध्ये काल आणि मांजलीचा संघ 5 धावा फक्त करू शकला. 7 गडी बाद. पहिल्याच षटकामध्ये 5 गडी बाद केले ते बॉलरने, रवींद्र शिशवेने. खतरनाक बॉलिंग. रवींद्र नाही तर आकाशने. रवींद्र मॅन ऑफ द सिरीज ठरला. या ठिकाणी फक्त फॉर्मॅलिटी प्रेक्षक हो, परंतु शेवटी आता मोठे फटके येतील कारण प्रयत्न केला आहे ते झेलचा प्रयत्न केला होता बघा, चेंडूला जाऊ दिलं नाहीये. फुलटॉस होता, उडवायचा होता वेगाने. पंचांनी इथे नो घोषित केलाय. स्क्वेअर लेग पंच भाऊ सांगतायत आणि मुन्ना सर सुद्धा सांगतायत, कन्फर्मेशन देत आहेत की हा बीमर आहे असं घोषित झालं. धावा 2+1, नो प्लस 1. येस, कारण लेफ्ट हँडर आता स्ट्राईकला एकच धाव घेतली, म्हणजे त्यांना असं वाटलेलं की झेल टिपला जाईल की काय, त्या कारणाने धाव इथे जास्त मिळू शकली नाहीये. ओ वाईड यॉर्कर टाकून इथे फ्रीटचा चेंडू डॉट काढला गोलंदाज भूषणने. याला म्हणतात नावाला साजेसा खेळ करणं, भूषणावह कामगिरी करणं, हाच तो भूषण आहे ज्याने नालिंबी संघाचा डाव सावरला, सजवला, फुलवला, खूप वरती नेला धाव फलक. ड्राईव्ह केलाय, उचलायचं होतं पण तो ड्राईव्ह झाला. चेंडू बॅटच्या नीटचा मिडल मध्ये आला नाहीये आणि फक्त सिंगल मिळते आणि सिंगलने इथे षटक समाप्त झालं. तिसरं खूपच बॅकफुट संघ आहे तो, फक्त 18 धावा करून थांबलाय. 3 षटकामध्ये 18 धावा, 4 गडी बाद टीम मांजरली बी. विनोद पाटील सर बसले नाही, त्यांनाही माहिती आहे की धावा होणं कठीण आहे, तर कारवे सरांकडे जाऊ द्या ही सूत्र. ते बघा शांत अगदी कॉर्ड लावून ऐकतायत, कॉमेंट्री ऐकतात की अगदी रतनबॉ ट्रॉफीचे लॉट्स ऐकतायत. हो फुल टॉस, हा इनसाइड आउट आहे. लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग अपकडे उंच भरारी घेऊन छलाग मारून चेंडूला अडवलं बघा. फिल्डिंग करणारा नालिमी संघाने अगदी ढील काहीच दिलं नाही बघा. अटॅकिंग फिल्डिंग अजूनही करतायत. त्यांची अशी अपेक्षा आहे की आपण जास्तीत जास्त फरकाने सामना जिंकायचा. आता खूप अवघड झालंय, अशक्य शब्द वापरू शकत नाही आपण, कारण तो शब्द वापरणं क्रिकेटमध्ये शोभत नसतो, परंतु अवघड खूप झालंय. हो मोठे चमत्कार झाले पाहिजेत. हा चमत्कारिक फटका मारचा प्रयत्न झाला पण तो विकेट टिकलेला आहे तिथे. टेकन ॲट द मिड विकेट. 5वा गडी बाद होते इथे मांजली बीचा. सागर बाद. येस सागर. योगेच्या सोबतीला आता नवीन फलंदाज प्रेम जातोय. 4 प्रेम. आमचे लायनर बघा वळून पाहतायत. शूज घातलेत लायनरनी पण त्यांची वर्णी लागत नाही टीम मध्ये अजून. त्यांना अचूक लाईन आणि लेन सापडली नाहीये, फक्त लायनर टाकलेत. हसेन हुसेन पण येत आहेत बहुतेक आता. या सर्वांचं हार्दिक स्वागत. हो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर अगदी परफेक्टली नियंत्रित टाकला चेंडू. क्विकर 1 बॉल होता आणि फास्टर 1 सुद्धा होता आणि अचूक टप्पा येते, अचूक मारा करते, तीक्ष्ण मारा करते गोलंदाज निलेश, ज्याने तीक्ष्ण बॅटिंग केली होती. 2 षटकात 3 चौकार मारले तो निलेश आता बॉलिंगची भूमिका निभावतोय. हो आडव्या बॅटने प्रहारकाचा प्रयत्न इथे फसला, बॅटची कडा लागली, स्वतः गोलंदाज झेल सोडतोय परंतु काही नुकसान होणार नाहीये. अगदी ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यांच्या नाकाला आता अत्तरचाच वास येतोय, बाकी त्यांचा नाक आता कुठला वास घेणारच नाहीये, इतकं त्यांचा इथे सुगंधित धावफलक त्यांनी केलेला आहे. 75 धावांचा त्यांनी कळस उभा केला, शिखर पर्वत उभं केलं. नालिम विजय हनुमान संघ विजयाकडे वाटचाल करतोय. चेंडूला खाली ठेवलं मस्त पद्धतीने.
शॉर्ट ऑफ लेंथ, थोडासा फुल लेंथचा वापरण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता, गुड लेंथ. आणि त्या ठिकाणी चेंडू खाली ठेवला. सबमरीन डिलिव्हरीचा प्रयत्न होता, परंतु तितकाही खाली राहिला नाही. परंतु बीट करून गेला बॅट्समनला. योगेशला तिथे चाचपडणं भाग पडलंय. ओ, बॅटचा फेस ओपन केलं. फ्रंट फुट ड्राईव्ह पाहतो आपण. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावांसाठी शेवट गोड केला बॅट्समनने. आणि धावा झाल्या तिथे 4 धावांनी. बरोबर आहेत त्या 24 वर. अरे मैंने आपका नाम अच्छा लिया, लेकिन आपने क्या मुझे वादा किया था कि मैं शरबत लेके आएगा, जूस लेके आएगा. तो जूस के लिए क्या किस करना पड़ेगा? कोई बात नहीं, हंसी मजाक है. हमारा छोटी पतलू आ रही है इधर, हसन हुसैन है, उनको किस नाम दिया है, चुम्मा नाम दिया है. तो इसका नाम हम लेते जाएंगे. 4 दिन तक चलेगा वो. ये सिलसिला जारी रहेगा जब तक ये क्रिकेट का, तब तक ये भूषण भी आता रहेगा. परंतु इथे अगदी सामना अगदी मोठ्या फरकाने जिंकलेला आहे टीम जे हनुमान नालिंबीने. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच मिस्टर भूषण. 38 धावा ज्याने ठोक ठोक ठोकल्या 9 चेंडूंमध्ये, 10 चेंडूंमध्ये आणि 5 षटकार, 1 चौकार, तुफानी पारी आणि बॉलिंग सुद्धा ज्याने केली लय भारी. असा भूषण ठरलाय सामन्याचा शिल्पकार. या आपण टॉस पण करून घेऊया विनोदजी. विनोद सर, आधी आपण मॅच द मॅच देऊया. चला या भूषण आपण आधी पटकन या. आधी भूषण आलेले आहेत. काय बॅटिंग केली भूषण यार, जबरदस्त. जणू काय सकाळपासून त्यांनी जेवणामध्ये भाजी खाल्लीच नाही, फक्त नशीब खाल्ले वाटतात. सॉलिड बॅटिंग केली भूषण. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आणि टॉस साठी या. आई गावदेवी शादिक 11 मामनोली. यस, आई गावदे क्रिकेट संघ मराठीमध्ये मामनोली. या आता शादिक नाव चेंज केलंय. आपला कॅप्टन या आणि जय हनुमान नालिंबीचा कॅप्टन आलाय राज मोरे.